हा जे आहे आमचे प्रेरणा स्थानक परमेश्वर तळेकर यांनी ज्याप्रमाणे गायींची सेवा चालू केली ती पाहून आम्ही सुद्धा ही गाय पाळलेली आहे आणि तिचं सुद्धा आम्ही एक ढवळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. वाटलं हे परमेश्वर तळेकरांचा आम्ही कार्यक्रम पाहिला होता 2-3 वर्षापूर्वी. काय त्याच्यानंतर ते आम्ही हे ठरवलं की आपण ही गाय सांभाळायची आणि त्यांच्याप्रमाणेच आपण सुद्धा एक कार्यक्रम थोडासा करायचा. इतरांना हेच सांगू शकतो की बाबा की एक देशी गाय आपल्यापाशी असावी आणि तिची मनोभावाने तिची सेवा करावी. ती गायची अशी आहेत की जी स्वतःच्या शरीराला जी काही व्याधी आहेत हे कमी होण्यास मदत होती. जी काय सांगितलं बीपी वगैरे अशा की काही समस्या होत नाही. डॉक्टरची गरज नाही. शेण आणि गोमूत्र देते म्हणजे आपण त्या शेण गोमूत्राचा कधी विचार केला नाही. हे एक आपला कच्चा कारखाना आहे. कच्चा माल या कारखान्यातून जे माल तयार होते शेण गोमूत्र ह्याच्यापासून आपल्या मानवी जीवनाला लागणारे सगळे औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधन आणि शेतीला लागणारे सगळे कीटकनाशक, खत सर्व काही या देशी गायच्या शेण गोमूत्रापासून आपल्याला मिळतात. त्यामुळे गाय ही आपल्यासाठी लय मोठं हे आहे, योगदान आहे.